मतदाच विष्णुर्विष्णू विष्णु हो हातामध्ये हळदी कुंकू टाका, एक फुल टाका. तदाच विष्णुर्विष्णू विष्णु हो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णु आज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणे द्वितीयपरार्धे श्री क्षेत्रद्वाराकल्पे वैवंशकरी कलियुगे प्रथमचरणे भारतवर्षे भरतखंडे जामुद्देशे गोदावरी हा श्री शालिवांशके 1945 नाम संवत्सरे मासादमासे उत्तमासे आश्विन मासे शुक्ल पक्षे दशमी तिथिवार वासरे है पूजनंच अकर्मणं मोक्षरीशे है. आपलं स्वतःचं नाव घ्या, गोत्र माहिती असेल गोत्राचा उच्चार करा. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रसवाः स्वस्ति नापो गायकवेदाः स्वस्ति न सारस्वत्नेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु सिद्धस्नानं समर्पयामि. पंचभूत घाला. ओम पयोदति घृतं चैव मधुशर्करस्मया नित्यं पंचामृतस्मया नित्यं स्नानाय प्रतिगृह्यदानमा पंचामृतस्नानं तदनन्तरं परिशुद्ध पाणी घाला. शुद्धस्नानं समर्पयामि. गणानन्त्वा गणपतिगुमवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिगुमवामहे निधिनन्द्वा निधिपतिगुमवामहे. बसो मम गन्धलावा हळदी कुंकुवा. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रशवाः स्वस्ति नः भोगार्षवेदाः स्वस्ति नस्तारस्वर्ष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु श्रीखण्डचण्डं दिव्यं गन्धादोऽस्तु न हरे विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यति खुलवा. पुष्पलङ्करार्थे भवन्ति अनुमालिते सुगन्धिः मालित्यादि नवप्रभो मया ऋतानि पूजातं पुष्पाणि प्रतिगृह्यता नमः. पुष्पलङ्करार्थे भवन्ति नमो नमः. चन्दनं समर्पयामि. हस्तप्रक्षारं मुखप्रक्षारम् अर्पणं समर्पयामि. पुष्पलङ्करार्थे भवन्तु यनभो नमः. चैतन्य सद्गुरु श्री जितबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अलग निरंजन आदेश बड़े बाबा. ओमकार महाराज बोर यांनी पण यायचंय. त्यानंतर कानड बड़े बाबा मच्छिंद्रनाथ जी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश, दत्त प्रभु को आदेश, आदिनाथ महादेव जी को आदेश. सर्वप्रथम आपण या ठिकाणी बड़े बाबा मच्छिंद्रनाथ यांच्या मंदिर नवनिर्माणाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद पण देतो. या ठिकाणी प्रत्येकाला या गावाला पण गावातल्या लोकांना म्हणजे प्रश्न पडला असेल की चिंचवड सोडून या ठिकाणी मंदिर नवनिर्माणासाठी ह्यांनी ही जागा का निवडली. तर ही जागा निवडण्याच्या मागं काही आध्यात्मिक कारण आहे, ती तुम्हाला पहिल्यांदा सांगतो.
ज्यावेळेस कलियुगामध्ये खूप आसुरी वाईट शक्ती अघोरी शक्ती वाढल्या होत्या आणि मानवी जातीचं खूप हनन व्हायला लागलं वाईट शक्तींच्या प्रभावामुळे सांसारिक लोकांना अनेक प्रकारची दुःख व्हावी लागली. तर या दुःखातून त्यांची मुक्तता कशा प्रकारे होईल ह्याच्यासाठी आदिनाथ दत्तप्रभू आणि श्रीकृष्ण भगवान ह्यांनी एकत्रित मीटिंग घेऊन असं ठरवलं की नवनारायणचा अवतार या कलियुगामध्ये झाला पाहिजे. कारण की मच्छिंद्रनाथ किंवा नवनाथ हे सर्व नारायणांचे अवतार आहे. तर ह्यांचा अवतार कोणत्याही युगात नाही होत, फक्त कलियुगातच ह्यांचा अवतार झाला जातो किंवा आदिनाथांच्या आदेशाने त्यांचा अवतार होत राहतो. तर बाकीच्या देवांना पण वेगवेगळ्या पद्धतीने कार्य दिलेले, पण नवनाथ महाराज, आता नवनाथांचं नाव जरी ऐकलं तरी माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो आणि सगळी लोक सांसारिक आमच्या तुमच्यासारखी लोक आहे ना त्यांना घाबरतात की बाबा नवनाथांची सेवा खूप कडक असते. त्यांची सेवा करताना आता कसं आहे, त्यांना 3 अटी गरजेचे आहे. नाथांना मांसाहार बिलकुल चालत नाही, मांसाहार बंद करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्याच्यानंतर मदिरापान आणि परश्रीगमन. तरी ह्या अशा वाईट प्रकारच्या ज्या सवयी तर ह्या नाथांना आवडत नाही. तुम्ही सात्विक पद्धतीने जर नवनाथांची सेवा केली तर ह्या ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली दैवत म्हणलं तर नवनाथ महाराज कलियुगातले, आणि त्यांची ही अशी सात्विक पद्धतीने जर सेवा केली तर तुमच्या हाकेला धावून येणारे आणि तुम्हाला पावलोपावली साक्षात्कार किंवा अनुभव देणारे म्हणजे नवनाथ महाराज. तर आता ही जागा का निवडली त्याच्याबद्दल मी तुम्हाला गोष्ट सांगतो जरा. आणि ही खरी ज्यावेळेस नवनाथ महाराज अस्तित्वात होते तर त्यांचं सर्व म्हणजे अख्ख्या जगातच भ्रमंती चालू होती. तर वाई सातारा या मार्गे फिरत आता तुम्ही बघितलं असेल साताऱ्याला मच्छिंद्रनाथ गड आहे, त्याच्यानंतर कल्याणच्या तिकडे हाजी मलंग बाबा आहे. हाजी मलंग बाबा म्हणजे दुसरे कोण नसून मच्छिंद्रनाथ आहे. 2 समाधी आहे तिथं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ महाराज ह्यांची ती समाधी. आता तुम्ही बुलढाण्याला सैलानी बाबा ऐकला असेल, सैलानी बाबा हे सुद्धा मच्छिंद्रनाथ आहे. नाशिकला अंतापूरला दावल मलिक बाबा आहे, हे सुद्धा मच्छिंद्रनाथाचे. आणि तर मुघलांचा काळ होता आणि नवनाथ महाराज त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन हिंदू देवी देवतांची मंदिरं तोडण्यात येतील. तर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मुस्लिमांचं नाही का देह ठेवल्याच्या नंतरून त्यांना कबरीमध्ये स्थान दिलं जातं, तर आम्हालाही त्या प्रकारे ठेवा. म्हणजे ज्यावेळेस ते मुस्लिम शासक येतील मुघल तर ते पाहतील, ते म्हणतील की हे हिंदूंची मंदिरं नाहीये, हे आपलेच कोणते तरी पूर्वज आहे, म्हणजे ही मंदिरं पाडली नाही जाणार. तर त्यांनी असं मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये कबरीच्या समाधी अवस्थेमध्ये त्यांनी समाधी घेतली. तर हे मच्छिंद्रनाथ बाबा आणि गोरक्षनाथ भ्रमंती करत वाई सातारा मार्गे ह्या चिंचवड ठिकाणी आले. तर त्या ठिकाणी आता सध्या आमचं शक्तीपीठ आहे बडेबाबा मच्छिंद्रनाथ या नावाने आपण जीवब्रह्म सेवा करतो. लोकांची जी काही दुःख आहे तर ते मच्छिंद्रनाथांच्या प्रेरणेने दूर केली जातात. त्या ठिकाणी मुळा नदी आहे, तर त्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं आणि आपण ज्या ठिकाणी राहतोय आता शक्तीपीठे तर त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं थोडं काही काळानंतर. त्याच्यानंतर ते चिंचवडमध्ये आले. तर चिंचवडमध्ये मोर्या साधू आहे, सगळ्यांना माहिती असेल, आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणतो, तर लास्टचे जे मोर्या म्हणलं जातं तर त्या मोर्या साधूंमुळे मोर्या म्हणलं जातं. तर ह्या मोर्या साधू ह्यांचे गुरु नयन भारती, कुणाला माहित नसेल इथं की मोर्या साधूंचे गुरु कोण, तर त्यांचं नाव आहे नयन भारती. आणि नयन भारतींचे गुरु आहे गुरु गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे गुरु गोरक्षाचे मच्छिंद्रनाथ. ज्यावेळेस मोर्या साधूंना समाधीला बसवायचं तर त्यावेळेस सर्व गुरूंच्या सहमतीने त्या ठिकाणी त्यांना समाधीत बसवलं होतं. तर त्या ठिकाणी नवनाथ पण आले होते. तर त्यामुळे चिंचवडमध्ये नवनाथांचं वास्तव्य बऱ्याच ठिकाणी. तिथून ते भ्रमंती करत डुडुळगाव लागतं, आळंदीच्या अलीकडे आहे ना डुडुळगाव आहे. तर त्या डुडुळगावामध्ये आडबंगीनाथांनी 12 वर्ष तप केलं. तर त्या तपाला सुद्धा गोरक्षनाथच त्यांना बसून गेले होते आणि त्याची सांगता करायला त्यांना दीक्षा देण्यासाठी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या डुडुळ गावात गेले आणि त्यांना आडबंगीनाथांना दीक्षा दिली. तिथं आता मोठं मंदिर आहे. आणि दीक्षा दिल्याच्या नंतरून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आळंदीला आले. आळंदीला सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये दोघांनी
आदिनाथांशी चर्चा केली की पुढं माऊलींचा, ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार होणार. तर अवतार झाल्याच्या नंतर त्यांना समाधीला कुठं बसवायचं, तर ते स्थान त्यांनी निश्चित केलं. आणि स्थान निश्चित केल्याच्या नंतरून ते पुढे तुमच्या खेड, मंचर अनेक ठिकाणी त्यांचे स्थान आहे. आता पेठ घाटात जर गेले तिथे सौरंग्याचा डोंगर आहे, दत्त महाराजांचं मंदिर. तर त्या ठिकाणी सुद्धा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांनी काही साधना केलेले आहे. तर ते पवित्र स्थान आहे, त्यामुळे तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथून तुम्ही पुढे आले तर गायमुख फाटा लागतो अवसरीच्या अलीकडे. तर त्या गायमुख फाट्याच्या तिथं गोरक्षनाथ टिकडी, तर गोरक्षनाथांची टिकडी तिथं पण मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी दोघांनी 1 दिवसाचं तप केलं होतं. तर आजही ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा भरतो तर काही नाथपंथी साधू तिकडे जात असताना त्या ठिकाणी ते वास्तव्य करतात व साधना करतात. मग तिथून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, आता हे तुमचं भ्रमंती, मग त्यांना कुठं जायचं होतं की नाथांची कुलस्वामिनी ही सप्तशृंगी माता आहे. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी आपल्या कार्याला सुरुवात केली तर पहिलं त्यांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन केलं, त्यांची 7 दिवसाची साधना केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं की मी पुढे लोककल्याणासाठी अवतार घेतलाय, तर मला शाबरी विद्येची रचना करायची आणि लोककल्याणासाठी ही करत असताना तर मला काहीतरी असा पर्याय दे की सर्व देवी देवता मला सहाय्य करतील आणि लोकांचे दुःख दूर होतील. तर त्या ठिकाणी सप्तशृंगी माता आहे आणि नाशिकला त्र्यंबकेश्वर महादेवांचं ज्योतिर्लिंग आहे. तर बाबा असे या ठिकाणी फिरत फिरत त्यांना त्र्यंबकेश्वरला आणि सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जायचं होतं. तर ते जात असताना ह्या नारायण गावामध्ये आले. आता हे नारायण गावाचं नाव सुद्धा नारायणगड ह्याच्यामुळे पडलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर एकेकाळी ह्या नारायणगडावरती नारायणाचं अवतरीकरण झालं. काही भक्तांनी किंवा साधकांनी तपस्या केली असेल तर त्यामुळे नारायण तिथं अवतीर्ण झाले, त्याच्यामुळे नारायणगड हे नाव पडलं आणि नारायणगडावरून नारायणगाव हे नाव पडलं. मग नंतरून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ ह्या खोडदिवऱ्यामध्ये आले. ह्या गावामध्ये काही ठिकाणी माधुकरी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितल्याच्या नंतर, आणि हे लोक कसे असतात तपस्वी साधने, आणि लोकांनी आपल्याला त्रास द्यावा नाही म्हणून जरा कुठेतरी कडेला येऊनच ते माधुकरी भिक्षा खाणार. तर ही ती जागा आहे. म्हणजे माझ्या ज्ञानानुसार किंवा मला जे काही साधनेतून काही आदेश आले की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ह्या जागेमध्ये बसून त्यांनी ती माधुकरी खाल्लेली. म्हणजे ब्रह्मांडाचे मालक बडेबाबा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ते ह्यांच्या काय म्हणतात ना चरण कमलांनी हे आपलं खोडदिवरे गाव एकदम पवित्र पावन झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस मोठं मंदिर होईल तर ह्या गावाची शोभा अजूनच वाढणार आहे आणि नावलौकिक होईल. आता तसं पाहिलं गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाथांची स्थानं खूप कमी. सांसारिक दुःख आली तर बाकीच्या देवी देवतांकडून दूर होतात. आता समजा एखादा आतंकवादी आपल्या भारतात आला तर पोलीसवाला त्याला पकडायला जात नाही, त्याच्यासाठी कमांडो, मिलिटरी असे फोर्सेस लागतात. तर आपलं सांसारिक जीवन जगत असताना माणसाला किरकोळ प्रॉब्लेम असलं तर ह्या म्हणजे नाही का काळभैरवनाथ, ग्रामदैवत किंवा अनेक देवी देवते जे असतील तर त्यांच्याकडून ती कामं होतात. पण ज्यावेळेस तुमच्यावर काही विद्येचा प्रयोग होतो, काही बंगाली विद्या आहे, दारुडी विद्या आहे, अघोरी विद्या आहे, अनेक जादूटोणे असतील, लोक असं कसं एखाद्याचं वाईट करण्यासाठी कोणत्याही विद्येचा प्रयोग करतात. तर ह्या विद्येचा नाश करण्यासाठी नवनाथांची निर्मिती झालेली. त्याच्यामुळं नवनाथ कडक आहे ते कोणासाठी आहे? ह्या अघोरी शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी नवनाथ महाराज कडक आहे. पण सांसारिक माणसांना सदैव ते कृपा करतात. पण तुम्ही जर व्यवस्थितरित्या त्यांची सेवा केली, साधना केली, नामस्मरण केलं, जप केलं, फक्त मांसाहार, दारू आणि परसरी ह्याच्या नादी लागू नका आणि नाथांची सेवा करा, तुमच्यावर सुद्धा नाथ कृपा करतील. आता ह्या ठिकाणाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी का आले. तर आता मच्छिंद्रनाथ हे शक्तिशाली का, तर सगळ्यांनी आता प्रत्येकाच्या घरी नवनाथांचं पारायण होतं, दरवर्षी केलं जातं. पण आपण काय करतो, नवनाथांचंच पारायण काय करतो की श्रावण महिना एकदम पवित्र आहे, तर पवित्र महिन्यामध्ये उपास वगैरे पकडून आपण त्यांची सेवा करतो की आपल्याला वर्षभर त्यांची कृपा प्राप्त व्हावी. पण मला काय म्हणायचंय की फक्त वर्षातून एकदा सेवा न करता रोज केली तर काय हरकत आहे. रोज केली तर रोजच पवित्रतापणा राहील ना, तुमच्या घरामध्ये पण राहील, तुमच्यामध्ये पण राहील, आणि जे काही वाईट विचार आहे ते सुद्धा तुम्हाला येणार नाही. तर आता नवनाथ पारायण करत असताना तुम्हाला मच्छिंद्रनाथांच्या कथा माहिती असेल की बजरंग बली हे कधी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या राक्षस असो इतर देवता असो ह्यांच्याशी कधी हारले नाही. बजरंग बली पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांसंग युद्ध करताना मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या डोक्यावरती म्हणजे भला मोठा पर्वत देऊन
त्यांना बांधून ठेवलं होतं. शेवटी पवनदेव आले, म्हणले ह्यांच्या नादी नको लागू, हे नाते हे यांच्या पुढे तुमचं चालणार नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी अष्टभैरवांशी युद्ध केलं. अष्टभैरवांना सुद्धा म्हणजे युद्धात हरवलं होतं. त्याच्यानंतर महाकालीशी युद्ध केलं, महाकालीला सुद्धा हरवलं, वीरभद्राला सुद्धा हरवलं. परत वीरभद्र झाल्याच्या नंतरून भूतावळ ही वेताळ, मंजोबा, जोटिंग, मोहम्मद, बाबर ही अशी जेवढी काही भूतावळ आहे म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर जे मृतात्मे असतात ते ह्यांचे पण राजे नेमलेले. तर ही 8 मुख्य दैवत आहे. तर ह्या भूतांच्या राजांना सुद्धा मच्छिंद्रनाथांनी वश केलेले, हरवलेले. ज्या ठिकाणी नाथांची सेवा घडते तर त्या ठिकाणी आसुरी शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव कोणत्याही प्रकारचा राहत नाही. त्याच्यामुळे मच्छिंद्रनाथांची, नवनाथांची सेवा तुम्ही घरी करायला काय हरकत नाही आणि कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता रोजच्या जीवनामध्ये तुम्ही नाथांची सेवा करू शकतो. आता हे झालं नाथांबद्दल. पण आता मला म्हणजे माझे शिष्य विक्रांत खोकराळे आणि विनय खोकराळे, मला अभिमान वाटतो त्यांच्यावरती की आज कलियुगामध्ये जगत असताना 1 फूट सुद्धा जमीन कोण कोणाला देत नाही, बरोबर आहे ना. पण त्यांनी हे खोकराळे जे कुटुंब आहे त्यांनी मनामध्ये कोणताही म्हणजे स्वार्थ न आणता मच्छिंद्रनाथांच्या कार्यासाठी, नवनाथांच्या कार्यासाठी स्वइच्छेने एवढी जागा त्यांनी दान केली. त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी ना आभार व्यक्त करतो. जसे हे निस्वार्थी शिष्य मला लाभले असं मी नाथांकडं म्हणजे प्रार्थना करतो की त्यांनी प्रत्येक गुरुला असे शिष्य द्यावे जेणेकरून नाथकार्यामध्ये जर आपल्याला कार्य करायचं असेल तर अशा शिष्यांची खूप गरज आहे की जिथं स्वार्थ चालत नाही. आणि ही जी जागा खोकराळे परिवाराने दिलेली तर ह्या जागे दिल्यामुळं ह्या एखादं मंदिर जर एखाद्याच्या जागेत होत असेल किंवा आपली जागा त्या मंदिरासाठी देत असेल तर त्याच्यासारखा पुण्यवान कोण नाही. कारण की मंदिरासाठी किंवा हे धर्माचं कार्य आहे, ह्या ठिकाणी आज मंदिर उभं राहील पण त्यांच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार होईल. त्यांना म्हणजे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या ठिकाणी मंदिर होईल किंवा ते नाथपंथामध्ये येतील किंवा नाथांची सेवा करतील. मग त्यांच्या आई वडिलांना नसं वाटलं किंवा पूर्वजांना नसं वाटलं. पण आज त्यांनी हे महान कार्य जे हाती घेतले आणि हे केले तर त्याच्यातून त्यांच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार होईल. आणि आपण म्हणतो ना की नाथांची सेवा केलेली कधी वाईट जात नाही, ईश्वराची सेवा केलेली वायाला जात नाही. तर त्यांचे वडील एकेकाळी हाजी मलंग बाबांना जात होते. हाजी मलंग बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथ. तर ज्यावेळेस ते मुंबईला होते कामाला तर त्यांच्या घरात मच्छिंद्रनाथांचा फोटो होता. वडील फक्त तिथं डोकं टेकवायला जात होते पण आज त्या मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडून सेवा पण करून घेतली आणि त्यांच्या जागेमध्ये स्वतःचं मंदिर पण उभं करतात. ह्याच्यासारखं म्हणजे भाग्य आणि पुण्य नाही. एवढे 2 शब्द. आणि या ठिकाणी कोणाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, नाथपंथाबद्दल विचारू शकता किंवा बाकीचे कोणते प्रश्न आहेत. फक्त सांसारिक नका विचारू, त्यावेळेस गादीवर यावं लागेल. घरचे काही प्रश्न असेल तर मी घरी सोडू. पण काय आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तो विचारू शकता. निश्चित मी त्याच्यावर मार्गदर्शन करेन. आणि जरीही आता नाही करता आलं तर 2 दिवसांनी करेन, आठवड्यानी करेन, पण करेन. कुणाला काही प्रश्न असेल, शंका असेल तो उपस्थित करू शकता. अजून कुणाला काय बोलायचंय का? मला म्हणजे आता हे आमचंच गाव म्हणावं लागेल. मी असं म्हणणार नाही की तुमचं नामचं. आज इथं माझ्या बाबांचं मंदिर उभं राहतंय मच्छिंद्रनाथांचं. तर हे गाव सुद्धा माझं आहे. आणि इथं ज्यावेळेस मी पहिल्यांदा पाऊल टाकला ना तर मला म्हणजे खरंच वाटलं नाही की मी दुसऱ्या गावात आलेलो आहे. असं वाटतंय की ह्या ठिकाणी मी कधीतरी राहून गेलेलो आहे, आलेलो आहे. ह्या गावाशी नाही का नातं जोडल्याचा अनुभव मला पहिल्या दिवशी आला ना तेव्हापासूनच होतंय. त्याच्यामुळे ते की तुमच्याशी आता माझी नाळ जोडली गेलेली आहे. आणि म्हणजे बिनधास्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील मला सांगा. आणि या ठिकाणी मंदिर होतंय तर या मंदिरासाठी तुमचं सहकार्य मंदिर होस तोपर्यंत आणि मंदिर झाल्याच्या नंतर पण तुम्ही सेवा करायची. आम्ही फक्त निमित्त मात्र माध्यम आहे. मंदिर बांधणारे इथून लोकांची जीवब्रह्म सेवा पण होईल. पण ही सेवा करत असताना तुमच्या आमच्या सारखेच सहकार्य पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस सहकार्य करसाल इथं म्हणजे लोकांचं कल्याण पण होईल, नाथांची सेवा पण वाढेल. आणि ह्याच्यामध्ये आपला स्वार्थ काहीच नाही. फक्त नवनाथांचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये नाथांचा दिवा लावला पाहिजे. हीच आपली प्रेरणा आहे, बाकी नाही काय दुसरं. बोला.
हो, बरोबर आहे. ह्यांनी एक प्रश्न छान उपस्थित केला. सर्वजण नगरला पाडावं जातात, सगळेजण म्हणतात मिरावली बाबा मिरावली बाबा, पण त्या ठिकाणी बघा एकेकाळी नवनाथांचं पण वास्तव्य होतं. तर तिथं काही खाणी तर त्यांची नाव मी सांगतो. मिरावली बाबा, जलाल बाबा, पावडेवाले बाबा, शेख सल्ला बाबा, सय्यद बाबा, झेंडेवाले बाबा, घोडेवाले बाबा, निराधातार, कोट कचेरीवाले बाबा, मामूजान, दादी अम्मा अशी नावं आहे. तर आता ती दादी अम्मा म्हणजे आदिशक्ती, मिरावली बाबा म्हणजे मीननाथ, मच्छिंद्रनाथांचा मुलगा, त्यांचं तिथं समाधी स्थळ आहे मीननाथ आहे. आणि त्याच्याच साईडला जे झलाल बाबा आहे तर ते आहेत जालिंदरनाथ बाबा. आणि अशीच नवही नाथ त्या पहाडावरती वास्तव्य केलेले, एके वेळेस साधना केलेली आहे आणि लोकांचं दुःख दूर केलेलं आहे. मी तर म्हणतं की आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की नवनाथांनी जन्म जरी दुसऱ्या म्हणजे बंगाल, बांगलादेश, नेपाळ ह्या साईडला घेतला असेल, पण त्यांनी सगळीकडे भ्रमंती केली, पण महाराष्ट्रामध्ये येऊन समाधी घेतली. आपल्यासारखं भाग्यवान आणि पुण्यवान कोण नाही. आणि नाथांची सेवा करायला मिळणं कितीतरी जन्माचं आपण म्हणतो ना पुण्याचा संचय पाहिजे, तेव्हा नाथ संप्रदायाची किंवा नाथांची सेवा करायला आपल्याला मिळते. त्याच्यातलाच पुण्यवान माणूस म्हणजे इथं जेवढे जमलेले ते सगळे पुण्यवान आहे, ते नाथांच्या कार्यामध्ये सामील आहे. एवढे दोन शब्द बोलून मी माझे शब्द थांबवतो. आणि हे बोलण्याची जी काही प्रेरणा मला मिळाली म्हणजे त्या गुरूंचंही मी स्मरण या ठिकाणी करेन की माझे गुरुवर्य भाऊ महाराजनाथजी आणि गुरुवर्य हटेंद्रनाथजी आणि गुरुवर्य देवेंद्रनाथजी यांच्या प्रेरणेतून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि छोटंसं कार्य हे करायला घेतलेलं आहे. तर लोकांच्या नजरेतून मोठं आहे, माझ्यासाठी छोटंसं म्हणायला लागेल, कारण की एवढीचं कार्य करून मला थांबायचं नाहीये. आपल्याला म्हणजे भरपूर ठिकाणी नाथांचा प्रचार करायचा आहे. आज एक मंदिर झालं, अजून काही ठिकाणी कोणी जागा दिली तर त्या ठिकाणी मंदिर बांधू, नाथांचा प्रचार करू आणि लोकांना चांगल्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर आणण्याचा मी आणि माझे शिष्यगण आणि तुम्ही पण इथून पुढे प्रयत्न करायचा आहे. तुमचं योगदान असंच राहू द्या. धन्यवाद. आदेश. या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद आणि आभार. तर आज मी इथे उभा आहे, माझे गुरु जितेंद्रनाथजी महाराज, तर यांच्या प्रेरणेने मी आज 2 शब्द बोलतो. नवनाथ हे काय आहे हे माहिती नव्हतं मला काही, फक्त नवनाथाचं पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करायचो, तर एवढंच फक्त माहिती होतं की पारायण आपण करतोय, पण का करतोय, कशासाठी करतोय हे काही माहिती नव्हतं. फक्त करायचो महिनाभर पारायण. पण त्यांच्या प्रेरणे कुठंतरी आमच्या वडिलांचं म्हणा, आईचं, चुलत्यांचं किंवा जे कोणी आजोबा आहे, पंजोबा आहे, त्यांचं पुण्य म्हणून, पुण्य संचित म्हणून आम्ही या नाथसेवेमध्ये आलेलो आहे. तर एक आम्ही भाग्य म्हणतो मी माझं की आम्ही या नाथसेवेमध्ये आहे आणि हे नाथांचं कार्य आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही करणार आहोत. आणि यासाठी तुमच्या सर्वांचं सहभाग व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. तर नाथांचं हे पारायण आपण करायचो, पण या नाथांची सेवा रोज जर आपण केली तर काय बदल होऊ शकतो हा आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तर याचे भरपूर काही अनुभूती आमचे गुरुवर्य जितेंद्रनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने आम्हाला अनुभवास मिळालेले आहेत. आणि या अनुभवामुळे आमची जी आध्यात्मिक प्रगती झालेली आहे ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे की समाजामध्ये कशाप्रमाणे राहावं, कशाप्रमाणे बोलावं, आणि आपण जे काही नाथांमध्ये आपण जी सेवा करतो त्याच्यामध्ये मांसाहार केला नाही पाहिजे, त्यानंतर मदिरापान, दारू, व्यसन, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही पाहिजे. आणि परस्त्री ही माते समानच आपण त्यांना बघितलं पाहिजे तरी, आणि सत्य मार्ग पकडला पाहिजे. वाम मार्गाने कोणताही पैसा किंवा वाम मार्गाने कोणालाही फसवलं नाही पाहिजे. सत्य मार्गानेच आपण चालायचंय की जेणेकरून सत्याचाच विजय होतो शेवटाला. तर याप्रमाणे आमचे गुरुवर्य जितेंद्रनाथ महाराज आम्हाला ज्ञान देतात आणि या ज्ञानाच्या मार्गावरती आम्ही चाललेलो आहे. तर असेच ज्ञान आम्हाला त्यांच्याकडून मिळत राहो आणि आमच्याकडून हे नाथ कार्य घडत राहो अशीच मी बडे बाबा मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या चरणी विनंती करतो. आणि आम्हाला त्यांनी फक्त त्यांच्या चरणाजवळ घ्यावं हीच विनंती करतो. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. पूर्ण कृपा केली गौरीनाथा,
वैराग्याचा पलाच प्रेमे निवाला तेव्हा जो लागला शांती सुखात निर्द्वंद विशंक विचारिता माई सुखानंद हृदय श्रावलात व्यक्तीचे पात्र सुख येऊन सन्नत आनंदाचा निवृत्ती दैनिक कृपा केली पूर्ण